कुठलीही प्रेग्नन्सी 50% आईकडनं येते आणि 50% वडिलांकडनं येते आणि 50% वडिलांचा भाग असतो तो आईच्या शरीरापेक्षा वेगळा असतो. इंजेक्शन जर स्किनच्या आम्ही खाली दिलं किंवा आपण म्हणतो कमरेवर दिलं किंवा व्हेनमधून दिलं तर त्याचा इफेक्ट गेला. तो ही ट्रीटमेंट अतिशय नीट करायला लागते. 40शीत किंवा 30शीत आल्यानंतर तुम्ही ही पावडर घ्या, तुमची इम्युन सिस्टीम वाढेल, इम्युन बूस्टर आहे हे सगळं, की इतकं सगळं असून सुद्धा आपल्या शरीरात ही लपलेली गोष्ट आहे हे आपल्याला कशी कळत नाही. अशी कुठलीही लक्षणं नाहीये की ती स्त्री सांगू शकेल की मला हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. इथे तुम्ही म्हणताय की 3 तासामध्ये ट्रीटमेंट होते, पण नंतर त्याने मग घरी जाऊन काही काळजी घ्यायची किंवा कम्प्लीट त्याला 9 महिन्यांचा बेड रेस्ट तर सांगितला जात नाही ना. ती ट्रीटमेंट इतकी चांगली आहे की पेशंटला कुठलंही पथ्य नसतं. घरी गेल्यावर काही पेशंट म्हणतात आम्ही जिम करू शकतो का, आम्ही चालायला जाऊ शकतो का, आम्ही योगा करू शकतो का. बिंदास करा. काहीतरी कारण हे त्या रुग्णाच्या शरीरात असू शकतं. हे सगळं आपण रुग्णांना कसं पटवून देऊ शकतो किंवा कसं सांगू शकतो की कदाचित तुला ऑप्शन ए ची नाही तर ऑप्शन बी ची गरज आहे. IVF केलंय आम्ही एवढं, एम्ब्रिओ तर बनलेत पण IVF नी ट्रान्सफर करत तरी प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे कारण तेव्हा कळतच नाही ना, त्यांच्या डॉक्टरना कळतं ना त्यांना कळतं. हे ह्या स्पेशल टेस्ट वरूनच कळू शकतं. एकच प्रश्न प्रत्येक कपलचा असतो, मला ह्याच्याबद्दल आधी का सांगण्यात आलं नाही. हाय हॅलो नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून स्वागत करते. आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टमध्ये आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो, प्रेक्षकांचं त्याला भरभरून प्रेमही मिळालंय. पण आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आई व्हायचं स्वप्न हे अनेकांचं असतं, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही अडथळे येतात. मग आपल्याला डॉक्टरांकडून IVF, IUI, टेस्ट ट्यूब बेबी आणि बरंच काही सांगितलं जातं. पण हे सगळं न करता सुद्धा एका संशोधनानं तुम्ही आई होऊ शकता. कसं? हे सगळं जाणून घेण्यासाठी आणि रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणजे नेमकं काय आणि यामध्ये आता किती संशोधन झालेलं आहे आणि याचा गाढा अभ्यास करणारे जे डॉक्टर आहेत ते आज आपल्यासोबत आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर मुग्धा राऊत. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि या सगळ्या प्रोसेसबद्दल, संशोधनाबद्दल त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चला पॉडकास्टला सुरुवात करूया. मॅम, मी तुमचं खूप खूप स्वागत करते. नमस्कार अमृता. जसं की मी आता म्हणाली, थोडंसं हा विषय किचकट वाटू शकतो, पण तुम्ही आहातच आज मला हे सगळं अगदी सोप्या शब्दात सांगायला. काम करताय तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून. तुमच्यामुळे अनेक महिलांना मातृत्वाचा अनुभव मिळालेला आहे, ज्यांची खूप सारी मिसकॅरेज झालेली आहेत किंवा काहीतरी कन्सीव्ह करायला त्यांना प्रॉब्लेम होतोय, त्यांनाही तुम्ही 100% सोल्युशन दिलेलं आहे. पण त्यासाठी त्यांना येऊन IVF, IUI किंवा टेस्ट ट्यूब बेबी करण्याची गरज नाहीये. त्या पलीकडे जाऊन सुद्धा एक शास्त्र आहे ज्याचा अभ्यास गेल्या 33 वर्षांपासून तुम्ही करताय आणि मला वाटतं हजारो नाही तर लाखो पेशंट आतापर्यंत तुमच्याकडे आले असणार आहे आणि प्रत्येकाची वेगळी कहाणी ती तर मी जाणून घेणार आहे. पण सगळ्यात आधी रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणजे काय आणि तुम्ही स्वतः इम्युनॉलॉजिस्ट आहातच, तर हे नेमकं या ट्रीटमेंटमध्ये काय होतं? तर बघ अमृता, रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणजे आपली रोगप्रतिकार प्रणाली प्रेग्नन्सीशी कशी वागते हा ह्याचा अभ्यास आणि ट्रीटमेंट असते. तर बेसिकली आम्ही दोघंही गायनेकॉलॉजिस्ट आहोत, माझे हस्बंड आणि मी, आणि आम्ही स्पेसिफिकली रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी वरतीच फोकस करतो. म्हणजे रोगप्रतिकार प्रणालीमुळे काय काय गोष्टी होऊ शकतात, जसं मिसकॅरेज होऊ शकतं, IVF फेलियर होऊ शकतं किंवा कधी म्हणजे आपण म्हणतो अनाकलनीय वंध्यत्व होऊ शकतं, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी त्याला म्हणतात, किंवा कधी कधी इव्हन लवकर म्हणजे 5 महिने प्रेग्नन्सी राहिल्यानंतर सुद्धा बाळ जाऊ शकतं पोटात. आईचं ब्लड प्रेशर वाढू शकतं आणि अचानक बाळ जाऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी रोगप्रतिकार प्रणालीशी फार क्लोजली संबंध असतो आणि ह्याच्यावरची आम्ही मेन ही ट्रीटमेंट करतो. तर आता आपण जर आपली रोगप्रतिकार प्रणाली बघितली, रोगप्रतिकार प्रणाली म्हणजे आपण काय बघतो, आपल्याला काय माहितीये,
रोगप्रतिकार शक्ती आपली चांगली पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे, अगदी. तर आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, आपल्याला हे होणार नाही, ते होणार नाही. आता रोगप्रतिकार प्रणालीचा एक दुसरा भाग असतो, म्हणजे आम्ही म्हणतो त्याला दुसरा आर्म, की त्याला इम्यून टॉलरन्स असं म्हणतात. ओके? आणि हा जो इम्यून टॉलरन्स असतो त्याचं काम काय असतं, की जेव्हा रोगप्रतिकार प्रणाली काहीतरी डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा त्याला शांत करते आणि अशा काही गोष्टी टॉलरेट किंवा आपण म्हणू त्यांच्या अगेन्स्ट इम्युन रिॲक्शन होऊ देत नाही, त्याचा पण भाग असतो. तर हा जो भाग असतो इम्युन टॉलरन्स फार कमी लोकांना माहिती आहे, की इम्युन टॉलरन्सचा अतिशय महत्त्वाचा भाग असतो, की रोगप्रतिकार प्रणालीला शांत पण करणं आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्या बॉडी विरुद्ध किंवा काही फ्रेंडली बॅक्टेरिया विरुद्ध किंवा प्रेग्नन्सी विरुद्ध रिॲक्शन होता कामा नये. आता हे का महत्त्वाचं असतं, कुठलीही प्रेग्नन्सी 50% आईकडनं येते आणि 50% वडिलांकडनं येते. आणि 50% जो वडिलांचा भाग असतो, म्हणजे 50% वडिलांचा भाग असतो, तो आईच्या शरीरापेक्षा वेगळा असतो. आणि तसं बघायला गेलं तर आपली बॉडी कुठलाही बाहेरून कुठलीही वस्तू आतमध्ये येऊ देत नाही. समजा इन्फेक्शन झालं आपल्याला, तर आपली इम्युन सिस्टमला पहिल्यांदा कळतं की हे प्रोटीन वेगळे आहेत, तर ह्याला अटॅक करा आणि येऊ देऊ नका आतमध्ये. आणि सिमिलर तुम्ही ट्रान्सप्लांट ऐकलं असेल. ट्रान्सप्लांटमध्ये जो डोनर म्हणजे जो देतो आणि जो रिसीव्ह करतो, त्या डोनर आणि रेसिपिएंट मॅच व्हायला पाहिजे. नाही मॅच झाले तर इम्युन सिस्टम असते तिला कळतं की हे वेगळं आलंय, दिस कॅनॉट कंटिन्यू, आणि मग ट्रान्सप्लांट फेल होतात. आणि इथे आम्ही सांगतो की प्रेग्नन्सी 50% डिफरंट आहे आईच्या शरीरापेक्षा. इट इज ॲक्सेप्टेड आणि ती व्यवस्थित 9 महिने चालू राहते. तर का, म्हणजे हा इम्युन टॉलरन्सचा भाग आहे. इम्युन टॉलरन्स नैसर्गिकरित्या जन्मजातच 3 गोष्टींसाठी असतो. आपली स्वतःची टिश्यू, एक आपल्या बॉडीमध्ये फ्रेंडली बॅक्टेरिया असतात त्यांच्यासाठी, आणि प्रेग्नन्सीसाठी. पण आता तू बघितलंस तर आपला टिश्यू आपल्या बॉडीमध्ये असतो, फ्रेंडली बॅक्टेरिया आपल्या ह्याच्यातच असतात. प्रेग्नन्सीला नंतर बाहेरून आतमध्ये यायला लागतं. ओके. आणि हे मेनली सस्तन म्हणजे मॅमल्समध्ये दिसतं, जिथे प्रेग्नन्सी आईच्या गर्भात वाढते. अशा केसेसमध्ये आईच्या इम्युन सिस्टमला ह्या प्रेग्नन्सीला बायपास व्हायला लागतं. आणि ह्या सगळ्या प्रकाराला रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी असं आम्ही म्हणू शकतो. बरोबर आहे. पण आपण आता बघतो की सर्वसाधारण महिला की ज्यांना कदाचित या शास्त्राबद्दल किंवा आपल्याकडे आता संशोधन करून तुम्ही स्वतः सुद्धा या क्षेत्रात असल्यामुळे अजून आपल्याला छान रुग्णांना काय देता येईल जेणेकरून एखाद्याला कन्सीव्ह करायला प्रॉब्लेम येतोय, तर या ट्रीटमेंटमुळे किंवा या संशोधनामुळे त्याला फायदा होऊ शकतो हे समजवण्यासाठी, म्हणजे सर्वसाधारण लोक म्हणतात की अरे मूल होत नाहीये, मग डॉक्टरकडे जा, मग डॉक्टर काहीतरी ट्रीटमेंट सांगतील, कदाचित IUI सांगतील, IVF सांगतील, त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगतील. पण मुळातच काहीतरी कारण हे त्या रुग्णाच्या शरीरात असू शकतं आणि ते समजण्यासाठी संशोधन करावं लागतं किंवा प्रतिकारक शास्त्र जे लपलेलं आहे त्याच्यामध्ये ते मूळ शोधावं लागतं. आणि हेच मूळ शोधण्याचं तुमचं काम आहे. तर हे सगळं आपण रुग्णांना कसं पटवून देऊ शकतो किंवा कसं सांगू शकतो की कदाचित तुला ऑप्शन A ची नाही तर ऑप्शन B ची गरज आहे. सो बरेचदा असं होतं आमच्याकडे, म्हणजे एक उदाहरण सांगते. आमच्याकडे जे पेशंट येतात ना, एक कॉमन बॉटम लाईन ते आम्हाला काय विचारतात की आम्हाला ना हे आधी का नाही सांगितलं, का आम्हाला एवढे 10 IVF फेलियर्स किंवा 15 मिसकॅरेजेस आम्हाला सहन करायला लागलं ते, तर त्याच्या आधी आम्हाला का नाही कळलं. तर कसं होतं ना की बरेचदा रुग्णांना माहिती नसतं. आणि मला वाटतं आपल्या ह्या प्रोग्राममधून आमचं असं हे की जास्त जास्त लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. आणि सेकंड थिंग म्हणजे काय असतं की आमचं मेडिकल शिक्षण होत असतं तेव्हा हा विषय
इतका डीपली शिकवलेला नसतो. इवन गायनेकॉलॉजी करताना एवढा डीपली शिकवलेला नसतो. कारण आम्ही नेहमी म्हणतो की हे सुपर स्पेशलायझेशन आहे. ओके. जे आम्ही दोघांनी केलेलं आहे, म्हणजे ह्याच्यातली आम्हाला दोघांना फेलोशिप आहे अमेरिकन सोसायटीकडनं. तर फार कमी लोक फेलोज आहेत ह्याचे. फक्त 43 जगभरात आहेत. वा. आणि इंडियामधले आम्ही फक्त 2 जण आहोत. वा. सो म्हणून बऱ्याच डॉक्टरना सुद्धा अजून अवेअर नाही, कारण ह्या सुपर स्पेशलायझेशन स्पेशली करायला लागतं. हा कोर्स असतो. तर त्याच्यानंतर जी आपण ट्रीटमेंट देतो, त्यामुळे बऱ्याच जणांना अजून ह्याची माहिती नसते. पण आम्ही कॉन्फरन्सेसमध्ये किंवा काही डॉक्टरांसाठी वेबिनार्स असतात, त्याच्यामधून आम्ही सगळ्यांना सांगतो की ह्याचा विचार लवकर करा. कारण जसं मी म्हटलं, एकच प्रश्न प्रत्येक कपलचा असतो, मला ह्याच्याबद्दल आधी का सांगण्यात आलं नाही. तर ते आम्हाला इतकं लागतं ना, की कसं आपण आणखी लोकांपर्यंत पोचावं. तर हा जो भाग आहे, म्हणजे हे संशोधन अशा पेशंटना नक्की फायदा करेल. आणि म्हणजे असं आम्हाला नेहमी वाटतं की प्रत्येक स्त्रीला किंवा एखाद्या कपलला सुरुवातीपासूनच संधी का नाही द्यावी. बरोबर. का असं सांगावं की नाही, 2 IVF फेलियर झालं, आता आपण परत 3रं करूया. किंवा आता रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी खूप प्रॉपरली, म्हणजे खूप डिझाईन्ड असं सायन्स आहे. तर म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्हाला का नाही सांगत हे लोक. पण बरेचदा असं वाटतं की नाही, हे एक्सपेरिमेंटल आहे लोक म्हणतात, किंवा म्हणतात की ह्याच्यावर इनफ संशोधन नाहीये, किंवा तुम्ही एम्पेरिकल ट्रीटमेंट करा. पण हे एक सायन्स आहे, प्रॉपरली प्रूव्हन सायन्स आहे. आणि म्हणून जेव्हा पेशंट येतात आणि हे करतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात जो प्रश्न येतो, आणि मग जेव्हा ते सक्सेसफुल होतात, तो जो त्यांना आनंद होतो, आणि मग त्यांच्या डॉक्टरांचा पण विश्वास बसतो की आधी ज्यांनी आम्हाला सांगितलं असं आमच्याकडे येऊ पण नका भेटायला आम्हाला. ते जेव्हा बघतात की पेशंट डिलिव्हरीसाठी आले, तेव्हा त्यांना इतका आनंद होतो, आणि ते म्हणतात, अरे हो, हे दिस वर्क्स, आणि ही ट्रीटमेंट सक्सेसफुल होते. तर त्याच्यानंतर अनेक जण पाठवायला लागलेत. पण हळूहळू हे लोकांना कळायला लागले, लोकांपर्यंत पोचायला लागले. आणि मला वाटतं अजून लोकांना माहिती होणं फार गरजेचं आहे. आणि इट इज इदर दोन असतात, पेशंटना इन्फॉर्मेशन आणि डॉक्टर्सना सुद्धा. सो हे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला वाटतं की हे पोचायला पाहिजे लोकांना. बरोबर आहे. त्यामुळे आजचा हा आपला पॉडकास्ट फक्त आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा रुग्णांसाठी नाही, तर त्या डॉक्टरांसाठी सुद्धा आहे. कारण एखाद्या डॉक्टरकडे पेशंट गेल्यानंतर त्या डॉक्टरलाही तेच वाटणार की बाबा माझ्या ट्रीटमेंटने याला फायदा व्हावा आणि याने आनंदाने एक गुड न्यूज घेऊनच आपल्या घरी जावं. पण कधी कधी ते होत नाही. तर त्यामागे काय कारण आहे ते शोधण्यासाठी आपल्याकडे सायन्स आहे, एक शास्त्र आहे, ज्यावर अनेकांनी खूप मेहनतीने अभ्यास केलेला आहे, केवळ तो समोरच्याचं हित साधण्यासाठी आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचवण्यासाठी. पण आता मला प्रेक्षकांच्या मनातला प्रश्न विचारायचा आहे की डॉक्टर, आम्हाला कन्सीव्ह करायचं आहे, आम्ही अमुक एका डॉक्टरकडे गेल्या अनेक वर्षांपासून जातोय, आम्ही ट्राय केलं, आम्हाला कन्सीव्ह झालं, पण आमचं वारंवार मिसकॅरेज होत आहे. मग जर आम्हाला आता राऊत सेंटर हॉस्पिटलमध्ये, म्हणजे तुमच्याकडे जर त्यांना यायचं असेल, तर ते आल्यानंतर लाईन ऑफ ट्रीटमेंट त्या पेशंटची काय असू शकते, अगदी बेसिक. सो बेसिकली आमचं पहिलं कन्सल्टेशन असतं, ज्याच्यामध्ये आम्ही कपलना किंवा नवरा बायको किंवा त्याची फॅमिली असते कधी आलेली, तर त्यांना आम्ही सगळं समजावतो नीट की हे काय आहे. एकदा त्यांना कळलं की मग ते डायग्नोसिस कसं करायचं. नुसतं त्यांची हिस्ट्री बघून काय आम्ही डायग्नोसिस नाही करत, किंवा नुसती ट्रीटमेंट करायची नसते. त्याच्यासाठी काही स्पेशल टेस्ट असतात. ते स्टँडर्ड लॅबॉरेटरीज, आता जसं आता मेट्रोपॉलिस आहे, ॲजिलिस आहेत, लाल पॅथ, मोठ्या लॅबॉरेटरीज आहेत, ही सगळीजण हे टेस्ट करतात. तर ते टेस्ट करून परत बोलावतो, एक फॉलोअप कॉल करतो, फॉलोअप आयदर बोलावतो किंवा तो कॉल असतो. आणि मग त्याच्यानंतर ही एक थेरपी, ज्याला आम्ही इम्युलिट म्हणून नाव ठेवलंय, ती एक 3 तासाची थेरपी त्यांना सजेस्ट करतो. पण रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी बघितलं तर नुसता इम्युलिट हा भाग नाहीये. त्याच्या पुढे पेशंटला जेव्हा प्रेग्नन्सी, आयदर एम्ब्रिओ ट्रान्सफर करायचंय किंवा प्रेग्नन्सी राहिली, तर दे हॅव टू बी इन टच विथ अस. म्हणजे आम्ही सांगतो, आमची साथ तुमच्याबरोबर थेरपी करण्याइतपत नाहीये,
आम्ही अजून 9 महिने तुमच्या बरोबर आहोत. म्हणजे एक मला आठवतं एक पेशंटनी मेसेज केला. पहिल्यांदा तिला बाळाचे हार्टबीट्स ऐकू आले आमच्या ट्रीटमेंट नंतर. वाव. तर ती म्हणाली की थँक यू मॅडम, तुम्ही आमच्या बरोबर इथपर्यंत तुम्ही आम्हाला पहिल्यांदा मला हार्टबीट आम्हाला दिसली. तर मी तिला म्हटलं की अगं इथपर्यंतच माझं हे जर्नी नाहीये, तुझ्याबरोबर अजून मला पूर्ण जायचंय, की तुझ्या हातात एक 9 महिन्याचं बाळ पाहिजे. सो रिमेंबर की आम्ही नुसतं हार्टबीट पॉझिटिव्ह म्हणून नाही आम्ही करत. आम्ही तुमच्याबरोबर असतो, तुमच्या डॉक्टरांबरोबर असतो, त्यांना ट्रीटमेंट देतो, पुढची काही औषधं असतात ती सजेस्ट करतो. प्रत्येक म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड औषधं असतात. प्रत्येक पेशंटच्या रिपोर्टप्रमाणे आम्ही ते सजेस्ट करतो. ते डॉक्टर त्यांना तिकडे देतात. पण आम्ही नेहमी त्या लूपमध्ये असतो की हा ही 15 दिवसांनी हे करायचंय, हे करायचंय, हे मला कळवा हां. बरं आता हे काय झालं? सो ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या असतात. म्हणजे नुसती ती थेरपी करणं म्हणजे आपण बोलूयाच त्याच्यावरती, पण थेरपी नुसती करणं नाही, आमची पूर्ण जर्नी असते की प्रत्येक पेशंटला जे सेफ आहे, जे म्हणजे कुठलीही औषधं जी असतात ती आम्हाला आई आणि मूल असं दोघांशीही संबंध असतो. तर दोघांनाही सेफ आहेत ना, ह्या गोष्टी करून आम्ही मग आमची जर्नी त्यामुळे प्रत्येक पेशंट आम्हाला इतका का आनंद होतो की कारण आम्ही 9 महिने त्यांच्याबरोबर असतो. फिजिकली नसतो, ते त्यांच्या डॉक्टरांकडे असतात. पण फोनवर आमचा कंटिन्युअस किंवा व्हॉट्सॲपवर कंटिन्युअस आमचं ट्रीटमेंट असते की काय चालू आहे, कुठे आहे. आणि आमचं तसं मुंबईला मेन सेंटर आहे, पण आमची 6 सेंटर्स आता ऑल ओव्हर इंडिया आहेत. तर अशा पेशंटना आम्ही काय करतो, ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. ब्लड टेस्ट ते पेशंट त्यांच्या शहरात करतात आणि मग आम्हाला फॉलोअप कॉल करतो. थेरपीसाठी आम्ही त्यांच्या जवळच्या आता समजा चेन्नईची पेशंट आहे ती बँगलोरला येते, किंवा हैदराबादची पेशंट आहे ती हैदराबादला येते, किंवा आता दिल्ली किंवा सराउंडिंग एरियामध्ये ते दिल्लीला येतात. तर अशा ह्याच्यात आम्ही मग ते पेशंटना बोलावतो. ही 3 तासाची प्रोसिजर असते ती करतो. पण पुढे आमचा टच मात्र त्यांच्याबरोबर असतो. म्हणजे असं नाही की ती थेरपी करून 3 तासाची चला आता तुम्ही तुमचे डॉक्टर आणि तुम्ही. नंतरचा जो भाग असतो तो इक्वली महत्त्वाचा असतो आणि ह्याला होल जर्नीला आम्ही रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणतो. अगदीच. आता ही कन्सेप्ट मलाही क्लिअर झाली आहे, की नेमकं आपल्याकडे कशा पद्धतीनं पेशंटला हँडल केलं जातं आणि एक लाईन ऑफ ट्रीटमेंट काय. आता तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे एखाद्या बाळाचा हार्टबीट आल्यानंतर. तर हार्टबीट आल्यानंतर त्या पेशंटला खूप आनंद होतो, की अरे आमच्या बाळाचे हार्टबीट तर आता आलेत. पण काही वीक्स नंतरच जर त्यांना मिसकॅरेजचा सामना करावा लागला, मग डॉक्टर सांगतात, की काहीतरी इन्फेक्शन होतं. मे बी या कारणामुळे झालं असेल मिसकॅरेज किंवा आणखीन काही ते कॉज सांगतात, की या कारणामुळे झालं असेल. हे आपण आपल्या या संशोधनामुळे टाळू शकतो का? अगदी. म्हणजे नक्की. आता काही पेशंट आय-व्ही-एफ पण करतात. पण आता त्यांना सुद्धा मिसकॅरेज होतं. तर हे इम्युनॉलॉजिकल सिस्टम ह्याचं डायग्नोसिस करून आपण नक्की टाळू शकतो. म्हणजे आम्हाला एक आठवतं, एक पेशंट आयर्लंडहून आली होती. तिला 15 वेळेला मिसकॅरेज झालं. त्याच्यातलं 8 नॅचरली राहिलं होतं. 7 आय-व्ही-एफ. बापरे! आणि अजून 4 आय-व्ही-एफ फेलियर होते तिला. तर तिने ऑनलाईन सर्च करून ती आली, ती इंडियात आली, तिने ब्लड टेस्ट केले. ते 8 दिवस राहिले कपल. कारण रिपोर्ट्स यायला 8 दिवस लागतात. ते 8 दिवस राहिले आणि मग त्यांनी ती थेरपी केली. ते परत आयर्लंडला गेले आणि मग आता त्यांना एक मुलगा आहे. आणि व्यवस्थित पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये काहीही तिला त्रास झाला नाही. 9 महिने काहीही प्रॉब्लेम नाही झाला. सो अशा पेशंटना म्हणजे इथपर्यंत कोणी पोचू नये असा आमचा हे असतो हेतू, की इथपर्यंत नका पोचू तुम्ही. पण जवळजवळ 2-3 मिसकॅरेजेस झाले किंवा 2 मिसकॅरेजेस, सगळी ट्रीटमेंट झाली. जेनेटिक ट्रीटमेंट, युट्रसमध्ये काही नाही ना, स्पर्म फॅक्टर नाही ना, हॉर्मोनल इश्यू नाही ना, इन्फेक्शन नाही ना, हे सगळं रूल आउट झाल्यानंतर मग आम्ही येतो पिक्चरमध्ये. सो हे सगळं रूल आउट झालेलं असतं, तर मग लगेच सेकंड प्रेग्नन्सीमध्येच का नाही करत, का सेकंड मिसकॅरेजमध्येच का नाही करत, का पेशंटनी इतका वेळ थांबायला पाहिजे, हे आपण नेहमी विचार करायला पाहिजे. रिफरिंग डॉक्टरनी सुद्धा की सेकंडमध्ये जर कळलं तर, कारण कसं असतं ना की नुसते बाकीचे फॅक्टर्स नसतात, हे सगळे एकत्र पण असू शकतात. मग आम्ही ते ट्रीटमेंट करतो आणि मग
पेशंट डॉक्टरांकडे जातात आणि मग सक्सेसफुल होऊ शकतात. बरोबर. या निमित्ताने मला प्रेक्षकांना पण सांगायचं आहे, की आरोग्यावर बोलू काही या आपल्या वेगवेगळ्या विषयांच्या पॉडकास्टवर तुमच्या कमेंट असतात, की "हो डॉक्टर, मलाही कन्सीव्ह करायचंय किंवा माझं मिसकॅरेज झालंय, तर मला बाळ होईल का?" तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही डॉक्टर मुग्धा राऊत यांच्याकडून घेऊ शकता. त्यामुळे या पॉडकास्टच्या खाली तुम्ही कमेंट जरूर करा. पण फक्त कमेंट नाही, तर आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि योग्य ट्रीटमेंट घेऊन आपल्याला कन्सीव्ह पण करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर नंबर दिसतायत. या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधून डॉक्टरांचं ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता. त्यामुळे फक्त कमेंट न करता पुढचं पाऊल देखील नक्की उचला. कारण हे जे सगळं सायन्स आहे मला वाटतं हे आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि याचा करेक्ट. फायदा घेणं आणि याची राईट. ट्रीटमेंट घेणं यामध्ये काहीही कमीपणा अजिबात नाहीये. नाही. कारण आजकाल जर आपण आपल्याच सोसायटीचा विचार केला, तर लग्नाला काही वर्ष झाल्यानंतर मूल होत नाहीये किंवा सगळे आमचे रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी पण आम्हाला कन्सीव्ह होत नाहीये. हे सांगणं कुठेतरी ना लाजिरवाणं वाटतं किंवा माझ्यात हो. काहीतरी कमी आहे. हो. आणि हे मी कसं डॉक्टरांना सांगू? मी कसं तिथपर्यंत जाऊ? आणि मग अरे, ही तर खूप अशी एक हाय-फाय ट्रीटमेंट आहे. मग मी ही घेतली आणि कोणाला कळालं तर? असे खूप बेसिक प्रश्न आजही आपल्या भोळ्या-भाबड्या स्त्रियांच्या मनात आहेत. तर अगदी. असेही लोकं तुमच्याकडे येतात का? आणि मग त्यांना तुम्ही कसं समजवता? मी सांगते की जवळ-जवळ 90% पेशंट असेच असतात, हं, की आता मला काहीतरी ट्रीटमेंट करून हे राहिलं मला, हं. नॅचरली नाही राहिलं. हो. तर मी कसं सांगू? हं. किंवा लोकं म्हणतील आमच्यामध्येच कमीपणा होता. अगदी, अगदी. तर आम्ही त्यांना सांगतो, की ही सायंटिफिक ट्रीटमेंट आहे. तुम्ही जसं IVFला जाता, हं. तशीच ही ट्रीटमेंट आहे. तर ह्याच्यात काही लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये, की एखाद्याला कशाची आपल्याला काही गोष्टीची मदत लागली. फॉर एक्झाम्पल मला आम्ही म्हणतो, की मला समजा आता एक मोठी गाडी नाही चालवता येत. हं. मी त्या ट्रेनरकडे जाऊन मी मदत घेणार राईट बरोबर. आणि मग मी गाडी चालवणार. मी 10 जणांना सांगू इट्स नॉट द सेम गाडी चालवणे, पण आपण मदत घेणं हं, कुणाकडनं हं. हे काहीही चुकीचं नाहीये. आणि लागली मदत, प्रत्येकजण काही सारखा नसतो, देवाने सारखी माणसं बनवलेली नसतात. तर मग मदत घेणं काही चुकीचं नाहीये. इनफॅक्ट तुम्ही ही ट्रीटमेंट करा, सक्सेसफुल व्हा आणि मग 10 जणांना सांगा, की हे करायच्या आधी तुम्ही ही ट्रीटमेंट करून घ्या. म्हणजे जर IVF लागणारच असेल, आता समजा काही ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत, स्पर्म्स फॅक्टर आहे किंवा दुसरा काही आहे, तर मग IVF करायच्या आधी ही ट्रीटमेंट करा. म्हणजे तुमची ती IVF प्रोसिजर खूप सक्सेसफुल होते. सो हे आम्हाला लोकांना सांगायचं आणि तिथे तुम्ही 10 जणांना सांगा. ह्याच्यात काहीच नाही. आपण कुणाची मदत घेणं, हे काही चुकीचं नाहीये. आपण किती वेळा किती लोकांची मदत घेतो. अगदी. तर त्याच्यात काहीच चुकीचं नाहीये. बरोबर आहे. अगदी आपल्याला ताप, सर्दी, खोकला किंवा दुसरे कोणते आजार येस. झाले, डॉक्टरांनी आपल्याला काही टेस्ट करायला सांगितल्यात, त्यामध्ये आपलं हिमोग्लोबिनच समजा कमी आलं, तर आपण त्याच्यासाठी सुद्धा औषधं घेतोच की. एक्झॅक्टली. आणि तो काही मोठा बाऊ करण्यासारखा किंवा मोठा इश्यू करण्यासारखा अर्थात ती गोष्ट नाहीये. तर इतकं सामान्यपणे किंवा इतक्या साधेपणाने या ट्रीटमेंटकडे पाहणं आणि जर मला याची गरज आहे, तर मी ही घेतलीच पाहिजे. आणि हाच खरं तर विचार जर आपण बदलला आणि या अर्थाने या ट्रीटमेंटकडे पाहिलं, तर मला वाटत नाही की काही कमी आहे आणि काही वेगळं आहे असा आपण विचार करू कारण ही शकतो. परीक्षा नाहीये. हां, कुठलीही परीक्षा नाहीये. ही ट्रीटमेंट आहे आणि ह्याला काही तुम्हाला पास किंवा फेल नसतं. अगदी. सो इट इज अ ट्रीटमेंट. मदत लागली, मला मी घेतली आणि हं. माझं सक्सेसफुल झालं. सो नेव्हर लुक ॲट इट की काहीतरी मी परीक्षेला बसले आणि मग मग आता लोकं काय म्हणतील? मी पास होईन का मी फेल होईन ह्या ह्याच्यात? मी डॉक्टरांकडे गेले, काय म्हणतील ते? तर असं न बघता की हां, ही ट्रीटमेंट आहे. मला गरज आहे, मी करते. बरोबर. दॅट इज व्हॉट. येस. आता नॉर्मल जी गर्भधारणेसाठी ट्रीटमेंट असते, त्यासाठी लागणाऱ्या काही टेस्ट, तपासण्या आणि रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीसाठी लागणाऱ्या तपासण्या, यामध्ये सुद्धा काही फरक आहे का? आणि पेशंट असं विचारतात का, की नाही आमच्या तर या टेस्ट झाल्यात किंवा हे इन्फेक्शन होतं, हे तर आमच्या गायनोकॉलॉजिस्टने आम्हाला कधीच सांगितलेलं आहे. तर जसं की लो AMH एखाद्याला असेल किंवा आणखीन एखादी सिमेंट टेस्ट असेल, तर त्यापेक्षा वेगळ्या टेस्ट आपल्याकडे आहेत का? ह्या टेस्ट पूर्णपणे वेगळ्या आहेत. ओके. ओके. म्हणजे आता जर आपण सायन्स एक्सप्लेन केलं, तर
रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीमध्ये आईची रोगप्रतिकार प्रणाली बाळाला कशी प्रोटेक्ट करते. म्हणजे आईची जेव्हा एम्ब्रिओ कुठल्याही प्रकारे नॅचरली किंवा गर्भ आईच्या युट्रसमध्ये जातो, आईची बॉडी काही प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनवते जे इम्युन सिस्टीमला सांगते ते 9 महिने यायचं नाही आहे, 9 महिने इथे दूर राहा. आणि काही सेल्स असतात की ज्याच्यामुळे गर्भ आम्ही म्हणतो प्रेग्नन्सी प्रोटेक्ट होते आणि पूर्ण गर्भ 9 महिन्यापर्यंत वाढतो. तर आता आपल्याला काय टेस्ट करायला लागतात. आता आपण AMH आपण ऐकलेलं असतं, FSH-LH ऐकतो, सोनोग्राफी ऐकतो, पण आपण ह्या टेस्ट कधी ऐकत नाहीत. ह्याच्यात आम्ही काय बघतो ब्लड टेस्टमध्ये की हे जे प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बनत आहेत तर ते बनत आहेत की नाही, किंवा काही ते सेल्स आहेत त्यांचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे. नंतर जर प्रोटेक्शन नसेलच म्हणजे अँटीबॉडीज तयारच नाही झाली आणि जर सेल्स कमी असतील तर बॉडी नक्की आईचं शरीर त्या गर्भाला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे मग मिसकॅरेज होऊ शकतं, अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी होऊ शकते किंवा IVF पण फेल होऊ शकतं. मग अशा केसेसमध्ये मग बॉडी काय करते की गर्भाला तर टाकूनच द्यायचं आपल्याला, तर मग काही एक आम्ही त्याला सायटोकाइन्स म्हणतो, म्हणजे काही केमिकल असतात, जसं एक TNF अल्फा असतं, ते खूप वाढतं. ते वाढलं ना की मग काय होतं की ते गर्भाला ट्युमरसारखं ट्रीट करतं आणि जाऊन अटॅक करतं. तर ह्या सगळ्या टेस्ट करणं या रुटीन टेस्टमध्ये होत नाहीत. या वेगळ्या टेस्ट असतात आणि कुठलीही मोठी लॅबॉरेटरी ते सगळे टेस्ट करतात. फक्त त्यांना बेसिकली हे लागतं डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन लागतं. खूप छान पद्धतीने तुम्ही आता समजवलंय की नॉर्मल ट्रीटमेंटपेक्षा आपल्याकडे येणारे जे कपल्स आहेत त्यांची एक ट्रीटमेंट कशी सुरू होते आणि त्यासाठी कोणकोणत्या तपासण्या लागतात. पण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी या टेस्टची नावं आणि कशा पद्धतीने या टेस्ट आपण करू शकतो सांगाल? तर ही टेस्टची नावं मी क्लिअरली सांगते. लिम्फोसाइट क्रॉस मॅच, म्हणजे आपण त्याच्यात त्या प्रोटेक्टिव्ह अँटीबॉडीज बघतो, पेरिफेरल ब्लड NK सेल्स, TNF अल्फा, चौथं आहे अँटीथायरॉइड अँटीबॉडीज आणि 5वं आहे लिपिड प्रोफाईल. या 5 टेस्ट फार गरजेच्या असतात. सो ह्या टेस्ट कुठलीही मोठी लॅबॉरेटरी करते, फक्त त्यांना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागतं, कारण ह्या खूप स्पेशल टेस्ट आहेत. त्यामुळे कसं होतं की मी जर गेले आणि म्हटलं की माझं हिमोग्लोबिन बघायचं तर लॅबॉरेटरी करेल, पण हे क्रॉस मॅच टेस्ट असते त्याच्यासाठी त्यांना युजली आमचं प्रिस्क्रिप्शन लागतं की कुठून आलंय, काय आलंय. त्यांचे IVF डॉक्टर पण देऊ शकतात किंवा गायनेकॉलॉजिस्ट, पण फक्त डॉक्टरांचं एक प्रिस्क्रिप्शन लागतं. अगदीच. आणि जसं आपण बघतो की कॉलेजमध्ये किंवा 10वी एक झाल्यानंतर जेव्हा मुलीला पाळी येते, मी अगदी बेसिक पासून विचारते, आणि आजकाल तर खाण्यापिण्याच्या सवयी लाईफस्टाईल इतकी बदलत चालली आहे की मग PCOD किंवा PCOS हा त्रास 25-30ल्या स्त्रीला हा असतोच असतो. जसं PCOS किंवा PCOD मला आहे हे मला माझ्या लक्षणांवरून कळतं, तसं एखाद्या स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे हे ती कसं ओळखू शकते? तिच्या शरीरात काही बदल किंवा काही सिग्नल तिला अगोदरच कळतात का? म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये तर त्यावर उपाय आहेत, पण आधीच त्या स्त्रीला हे कळू शकतं का? तू फारच चांगला प्रश्न विचारलास, कारण ना दुर्दैवाने अशी कुठलीही लक्षणं नाहीयेत की ती स्त्री सांगू शकेल की मला हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे आम्ही म्हणतो एकदम सायलेंटली चालू असतं. तर म्हणून तिथे आमचा भाग का आम्ही म्हणतो लवकर करा, फार उशीर होत गेला तर तेवढा आणखी डॅमेज होत जातो. तर लवकर करा हे, कारण अजिबात कळत नाही आणि सगळ्यांना क्लूलेस असतात की का होत नाही. आता IVF केलंय आम्ही एवढं, एम्ब्रिओ तर बनलेत, पण IVF ट्रान्सफर केलं तरी प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे कारण तेव्हा कळतच नाही ना, त्यांच्या डॉक्टरना कळतं ना त्यांना कळतं. हे ह्या स्पेशल टेस्ट वरूनच कळू शकतं. बरोबर. तरी पण आपण बघतो की कन्सीव्ह झाल्यानंतर काही सप्लिमेंट्स किंवा एक D3 असेल किंवा काही टेस्ट असतील, ते शरीरामध्ये त्याचं इन्फेक्शन होऊ नये किंवा एक आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी डॉक्टर त्या पेशंटला काही टॅबलेट्स देतात की पुढचे काही महिने तुम्हाला हे घ्यायचं आहे. हे सगळं घेऊन सुद्धा
कुठेतरी शरीराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे इन्फेक्शन असू शकतं का? आणि मग पेशंट तुम्हाला असं विचारतात का, की कसं बरं माझी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे? मी तर औषधं घेत होती, मी तर सप्लिमेंट घेत होती. मग त्या भलेही त्या कॅप्सूल असतील किंवा दुधामध्ये एखादी पावडर टाकून असेल. आपण अनेक जाहिराती बघतो, की 40शीत किंवा 30शीत आल्यानंतर तुम्ही ही पावडर घ्या, तुमची इम्युन सिस्टम वाढेल, इम्युन बूस्टर आहेत हे बूस्टर आहे. सगळं. मग मला हा प्रश्न आहे, की इतकं सगळं असून सुद्धा हे आपल्या शरीरात ही लपलेली गोष्ट आहे, हे आपल्याला कशी कळत नाही? तर तू खूप चांगला प्रश्न विचारलास. कारण ना दुर्दैवाने असं कुठली सिग्नल नाही किंवा साईन नाही, की आपल्याला कळू शकतं, की आपल्या इम्यून टॉलरन्स किंवा म्हणजे जो बाळाला वाचवण्याची जी शक्ती असते, ती कमी असते. कारण कसं असतं ना, की रोगप्रतिकार प्रणालीचे 2 भाग असतात. एक म्हणजे इम्यून रेझिस्टन्स असतो आणि एक म्हणजे इम्यून टॉलरन्स असतो. तो इम्यून रेझिस्टन्स म्हणजे आपली कपॅसिटी इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी. पण जो इम्यून टॉलरन्स असतो तो गर्भाला प्रोटेक्ट करण्यासाठी. त्यामुळे असं कधीही कुणाला कळत नाही. फक्त कळू शकतं, की हां, माझी इम्युनिटी स्ट्राँग नाहीये म्हणून मला इन्फेक्शन होतंय. पण इम्यून टॉलरन्स हे दुर्दैवाने असं काही की सिग्नल नाही किंवा काही मला आजारपण होईल असंही नाही, की मला आजारपण होतंय म्हणून मला हा प्रॉब्लेम असेल. तर तो एक भाग फार म्हणजे आम्ही म्हणतो, की अजिबातच नाही आहे ह्याच्यात. बरोबर आहे. आणि निसर्गानेच स्त्रीला तिच्या शरीरामध्ये इतक्या काही गोष्टी दिल्या आहेत, की जेव्हा कन्सीव्ह करतं तेव्हा तिचं शरीर सुद्धा त्या बाळाला प्रोटेक्ट करत असतं. करत असतं. आणि 9 महिने त्या बाळाची संपूर्ण जबाबदारी त्या शरीराची असते. आईचीही तर असतेच. पण असतेच. शरीरातून सुद्धा असे अनेक घटक आहेत, की ते बाळ अगदी व्यवस्थित 9 महिने त्या स्त्रीच्या गर्भात राहावं. पण राइट. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत हे घडत नाही, वारंवार मिसकॅरेज होतं, तेव्हा आपलं स्वतःचंच शरीर आपल्या स्वतःच्या बाळाला नाकारतं. राइट. या मागे नेमकी काय कारणं असू शकतात? आपलं बाळाला नाकारतं ह्याच्या मागे बरीच कारणं असतात. हं, जसं एक म्हणजे जेनेटिक, अनुवंशिक कारणं असू हं, शकतात. काही गर्भपिशवीशी रिलेटेड असतात, काही फायब्रॉइड असतात, काही कुणाला इतर काही आजारपण असतं, एंडोमेट्रियोसिस असतं, काही स्पर्म फॅक्टर असतो. हं, स्पर्ममध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा हं, प्रेग्नन्सी राहिली तरी ती रिजेक्ट होऊ शकते. नेक्स्ट असतं काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉईड वाढलं, हं, प्रोलॅक्टिन वाढलं, तर त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी लॉस होऊ शकतो. कधी इन्फेक्शन्स झाले, तर ते त्याच्यामुळे सुद्धा आता कुठलंही व्हायरल इन्फेक्शन गर्भाला झाला, की गर्भ नाही वाढू शकत कधी-कधी. हं, 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 किंवा कधी-कधी आपण म्हणतो डायबिटीस असतो आईला, हाय ब्लड प्रेशर म्हणजे हं, हल्ली खूप कॉमन झालंय हं, लहान वयात पण हं, असणं. तर ते कंट्रोल नसेल तरी पण वारंवार गर्भपात होऊ हं, शकतो. आणि हा जो आमचा भाग आहे इम्युनॉलॉजिकल, हं, हा फारच म्हणजे 50% लोकांमध्ये हे असतात आणि 50% लोकांमध्ये काहीही कारण मिळत नाही. हं, पण ते काहीही कारण मिळत नाही, ते कारण असतं इम्युनॉलॉजिकल. हं, आणि म्हणून आमचा हा हेतू आहे, की लोकांना जितक्या लोकांपर्यंत की ते 50% कॉज आहे. इट इज नॉट ओन्ली की इतर कॉजेस तुम्ही आपल्याला साधारण सगळ्यांना माहिती असतात. हं, पण 50% रिझन आहे त्याच्यात. हं, तर ते लवकर तुम्ही शोधा हं. आणि लवकर ट्रीटमेंट घ्या त्याच्यासाठी. बरोबर. साधारण एखादा पेशंट डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर अंदाजा लावतात, की कदाचित याला काहीतरी इन्फेक्शन झालं असेल हं, आणि मग त्याला त्या टेस्ट करायला हं, सांगतात. त्याच्या रिपोर्टमध्ये ऑलरेडी त्याला ते इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल, तर डॉक्टर असंही सांगतात, की ठीक आहे, घाबरण्याचं काही हं. कारण नाही. हे इन्फेक्शन करेक्ट. तुम्हाला होऊन गेलंय. स्वतः अँटिबॉडीज ज्या आहेत, त्या तुमच्या शरीरामध्ये आहेत आता. पण पुढे जाऊन काही वर्ष गेल्यानंतर जे इन्फेक्शन होऊन गेलंय, ते पुन्हा होण्याची शक्यता आहे का? आणि त्याचा मग या गर्भधारणेवर काही परिणाम होऊ शकतो का? एकदा अँटिबॉडीज तयार हं, झाले, की हं. मग काही प्रॉब्लेम होत नाही. नाही, होत त्यामुळे नाही. परत इन्फेक्शन आईला झालं तर काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम होत त्यात. नाही. ओके. आता आपण थोडं अजून पुढे वळूयात, की पेशंट आपल्याकडे आले, जशा तुम्ही काही हं, टेस्टची नावं सांगितली, ती टेस्ट पेशंटने केली. तर पुढे त्याचा कन्सीव्ह होईपर्यंतचा जो प्रवास आहे किंवा काही पेशंट आपल्याकडून गावाकडूनही येतात. मगाशी हो, तुम्ही हो, सांगितलं, हो. की आम्ही इतकं ट्रॅव्हल करू शकत नाही, आम्ही येऊ शकत नाही. तर त्यांच्यापर्यंत ह्या सगळ्या टेस्ट किंवा सुविधा कशा आपण पोहोचवतो? आम्ही ना ऑल्वेज ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. म्हणजे पेशंटला यायला लागत नाही हं, 2-3 वेळा. हं, आम्ही त्यांना टेस्ट ॲडवाईस करतो. युजुअली मोठ्या ज्या लॅब्स असतात, हं, की जसे आता मेट्रोपॉलिस आहे, ॲजिलिस आहेत, ते छोट्या-छोट्या शहरातून पण हं, अवेलेबल असतात
आणि नाहीतर काय होतं की त्यांचे जे लॅबॉरेटरीज असतात तिथे लोकल, म्हणजे तिथल्या तिथे ते मोठ्या लॅबॉरेटरीजमध्ये पाठवून ते टेस्ट करून घेतात. तर ते टेस्ट झाले की आम्हाला ते व्हॉट्सॲपवरती पाठवतात. आम्ही परत एक फॉलोअप कॉल करतो आणि मग त्यांना समजा आता महाराष्ट्रातले आहेत, तर आम्ही मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी आहोत. तर कुठेही जवळच्या ठिकाणी येऊ शकतात. युज्युअली पेशंट मुंबईलाच यायचं प्रिफर करतात. तर कारण आमची बाकीच्या ठिकाणी तारखा असतात. तर त्या दिवशी मुंबईला येतात. 3 तासाची ट्रीटमेंट असते फक्त आणि मग ते परत जातात. पण मग नंतर आम्ही त्यांच्याबरोबर तिथे ऑनलाईनच कन्सल्टेशन करतो. त्यांच्या डॉक्टरांबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. त्यांना सांगतो की ही ट्रीटमेंट केली आणि ही औषधं आम्हाला हवी आहेत. सो दिस इज हाऊ लांब आलेले पेशंट, परदेशातले पेशंट कुठलेही आम्ही पहिला त्यांच्याबरोबर ऑनलाईन कॉल करतो. वेदर इट्स व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल किंवा झूम कॉल असतो. आता आमच्याकडे बरेच असतात. अमेरिकेतले पेशंट असतात, UK मधले येतात, दुबई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया. त्याच्याबरोबर पहिले कॉल सगळे ऑनलाईन असतात. आता फक्त काय होतं, इंडियाच्या बाहेर सगळे टेस्ट अवेलेबल नाही आहेत आणि असले काही तरी ते प्रचंड महाग असतात. म्हणजे एक उदाहरण दिलं, आपल्याकडे जर ते टेस्ट 20,000ला असतील तर तिकडे त्यांना जवळजवळ 2 ते 3 लाख रुपये द्यायला लागतात. मग ते पेशंट इकडे येतात, ब्लड टेस्ट करतात, 7 दिवसात रिपोर्ट, 7 दिवस थांबतात इकडे, थेरपी करून परत जातात. म्हणजे एक तर आमची कॅनडाची पेशंट होती, ती ट्रीटमेंट घेतली तिने इकडे, ती कॅनडाला गेली आणि ती परत प्रेग्नंट नॅचरली राहिली. ती भारतात आली, 3 महिने राहिली. तिच्या डॉक्टरांना आम्ही पूर्ण गाईड केलं काय काय ट्रीटमेंट द्यायची. मग 4थ्या महिन्यात ती परत गेली. मेन जो भाग पिरियड होता की जिथे प्रॉब्लेम होऊ शकतो, तो झाल्यानंतर ती परत कॅनडाला गेली. जसं तुम्ही आता म्हणालात की मग तुम्ही तिला थेरपी दिली, तर ह्या थेरपीमध्ये काय काय आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो? सो ही जी थेरपी आहे ती आम्ही आता पेटंट केली आहे आणि त्याचं नाव इम्युलिट ठेवलंय. तर बेसिकली ही ट्रीटमेंट काय असते की ज्या अँटीबॉडीज आईच्या शरीरात होत नाही त्या अँटीबॉडीज बनायला आम्ही त्यांना मदत करतो. ओके, आता गंमत म्हणजे गर्भ सिग्नल आईच्या बॉडीला पाठवतो, आम्ही तेच सिग्नल वापरतो. पण आम्ही एखादा एम्ब्रिओ किंवा हे वापरू नाही शकत, कारण तो प्रेशस असतो आणि आम्ही लॅबॉरेटरीमधून काढला तर तो त्याला स्टरलाइज करायला लागतं, ते सिग्नल जातात. तर लकीली आपल्या ब्लडमध्ये म्हणजे आपल्याला लाल पेशी असतात, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स. त्या पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या 5 टाईप्सच्या असतात, ज्याच्यात लिम्फोसाईट हा एक प्रकार असतो. त्या लिम्फोसाईटवर सेम सिग्नल असतात. तर आम्ही म्हणजे आईचं ब्लड सोडून कुणाचंही दुसऱ्याचं ब्लड घेतो, त्याच्यातले व्हाईट ब्लड सेल्स सेपरेट करतो, त्याच्यातून लिम्फोसाईट्स बाजूला करतो आणि मग ते आईला स्किनमध्ये इंजेक्ट करतो. आणि ह्या प्रोसिजरला 3 तासाची प्रोसिजर असते. ॲनेस्थेशिया लागत नाही. कपलला फक्त आमच्या इकडे सेंटरवर 3 तास यायला लागतं आणि मग इंजेक्शन झालं की ते जाऊ शकतात आणि मग पुढची सगळी आम्ही ट्रीटमेंट त्यांच्याबरोबर ऑनलाईन करतो. तर ही 3 तासाची ट्रीटमेंट अतिशय महत्त्वाची आहे आणि आम्ही पेटंट केले. आम्ही अजून कुणाला ही शिकवली नाहीये, कारण तुला गंमत वाटेल की लोक म्हणतात, अरे हे काय तुम्ही लिम्फोसाईट तर सेपरेट करताय, पण आम्ही ब्लड बँकेतलं ब्लड घेऊ शकत नाही, आम्ही पेशंटला जास्त वेळ थांबवू शकत नाही. नवऱ्याचं जेव्हा आम्ही रक्त काढतो ते जर साकळलं तर आमचे लिम्फोसाईट सेपरेट नाही होऊ शकत, कारण ते सगळं साकळून जातात. जर आम्ही लॅबमध्ये दोघांनी बरोबर, कारण काही प्रोसेसेस असतात ते अगदी मॅन्युअली करायला लागतात, म्हणजे हातानेच ते प्रेशर त्याच्याबरोबर बरोबर लागतं. तिथे चूक झाली तर लिम्फोसाईट्स येतच नाहीत आम्हाला किंवा ते त्या ह्याच्यात निघून जातात त्या प्लाझ्मा आणि ह्याच्याबरोबर. आणि मग नेक्स्ट इज ते सेपरेट सगळं झालं, पण इंजेक्शन कसं देतो? इंजेक्शन जर स्किनच्या आम्ही खाली दिलं किंवा आपण म्हणतो कमरेवर दिलं किंवा व्हेनमधून दिलं तर त्याचा इफेक्ट गेला. तो ही ट्रीटमेंट अतिशय नीट करायला लागते. म्हणून आमच्या 7 सेंटर्समध्ये फक्त आम्ही दोघं करतो ब्लड कलेक्शनपासून. कारण कसं आहे ना की पेशंटला जे करायचं ते आपण नीट केलं पाहिजे. बरोबर आहे. हे आमचं तत्व आहे
की एखादं टेक्निशियननी येऊन करायचं किंवा नर्सनी ब्लड करायचं. त्यांनी मला ब्लड कलेक्ट करून दिलं आणि ते जर साकळलेलं असेल, मी पेशंटला काय उत्तर देणार? आणि परत परत तर आपण एवढं ब्लड घेऊ शकत नाही पेशंटकडून. तर त्यामुळे आम्ही खूप ह्या गोष्टीबद्दल केअरफुल आहोत. आम्ही दोघंच करतो आणि सगळीकडे म्हणजे कारण 3 तासाची प्रोसिजर असते. आम्ही बॅच करतो. 3-3 तासांनी पेशंट येतात. प्रत्येक बॅचचे 3 पेशंट एका वेळेला असतात. झालं की पेशंट घरी जातात. तसं आम्ही प्रत्येक सेंटरमध्ये करतो. तर आम्ही मुंबईला तर आम्ही एका दिवशी 16 केसेस पण करू शकतो. पण आम्ही दोघंच करतो. मुंबईच्या सेंटरमध्ये सुद्धा ना आमच्या लॅबमध्ये कोणीही येऊ शकत नाही. कारण एक तर स्टरिलिटी मेंटेन होतं आणि तिथे ती प्रोसिजर नीट झाली पाहिजे. आम्हाला डिस्टर्ब करू नका आमची प्रोसिजर चालू असेल. कारण जर माझं ते प्रेशर गेलं तर माझे लिम्फोसाइट्स आहेत. अनेकदा आम्हाला लोकांना लिम्फोसाइट्सचं सेपरेट करायचं. इट्स नॉट लिम्फोसाइट सेपरेट करायचं. ब्लड कलेक्शनपासून इंजेक्शन ह्या इम्युनिटची पूर्ण सक्सेस स्टोरी आहे जी आम्ही म्हणतो ते. आणि सगळीकडे हेच म्हटलं जातं की जितकं आपण नीट करू, हा सक्सेस रेट किती आहे? याचा सक्सेस रेट सिलेक्टेड केसेसमध्ये 75 to 80% आहे. पण ते बरोबर झालं पाहिजे आणि क्वालिफाईड लोकांनी केलं तर नक्कीच त्याचा सक्सेस रेट वाढतो. तर म्हणून आम्ही म्हणतो की ते आमच्यावर सोडा. इट्स नॉट इतकं सोपं नाही आहे की आम्ही लिम्फोसाइट किंवा फिल्टर्स घालून किंवा लॅबमधून ब्लड बँकेतून घेऊन असं नाही आहे ते खूप स्पेशल टेक्निक आहे. नाही, म्हणूनच म्हटलं जातं की सोनारानेच कान टोचलेले कधीही चांगले. आणि एक्झॅक्टली. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आणि खरं तर हे तुमचे डेडिकेशन आहे गेल्या 33 वर्षांपासूनचं. कारण आजकाल आपण बघतो एखाद्या जाहिरातीमध्ये किंवा पॉडकास्टमध्येही आपण बघतो की डॉक्टर येऊन त्यांच्या हॉस्पिटलबद्दल, ट्रीटमेंटबद्दल सांगतात. पण जेव्हा पेशंट तिथे पोहोचतो, तेव्हा त्याच्यावर ट्रीटमेंट करणारं कोणीतरी दुसरं असतं आणि तिथे पेशंट पण नाराज होतो की नाही, मी मॅमला बघितलं होतं आणि मला त्यांच्याकडूनच ट्रीटमेंट घ्यायची आहे. सो याची तुम्ही किती छान पद्धतीने काळजी घेताय. आणि मला वाटतं की ज्या प्रेक्षकांसाठी हा सगळा विषयच नवा आहे, की आम्ही ह्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं किंवा ऐकलं होतं, पण आम्हाला इतक्या छान पद्धतीने कधी कोणी समजावलं नव्हतं. तर त्यांच्यासाठी तर आज मी म्हणेल पर्वणीच आहे. कारण इतक्या छान पद्धतीनं एक संशोधन लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्याचा हजारो नाही तर लाखो रुग्णांना फायदा देखील होतोय. तरीसुद्धा तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल, तर तो कमेंट करून तुम्ही नक्की विचारा. पुढच्या भागात सुद्धा आपण डॉक्टरांकडून त्या प्रश्नांची उत्तरं नक्की घेऊ. तर तुम्ही जसं या संशोधनाबद्दल आणि ट्रीटमेंटबद्दल सांगताय, सक्सेस रेटचाही तुम्ही उल्लेख केला. अनेक IVF सेंटर सांगतात, की 100% आमचा सक्सेस रेट आहे. पण तुम्ही प्रामाणिकपणे सांगितलं, हो. की 70 ते 80% आपला सक्सेस रेट होऊ शकतो. जसं एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंटसाठी जातोय, त्याला ॲडमिट करून मग नंतर सांगितलं जातं, की तुम्हाला आता ट्रॅव्हलिंग नाही करायचं आहे किंवा तुम्हाला जड वस्तू नाही उचलायच्या आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी हो. त्या पेशंटच्याच हितासाठी सांगितल्या जातात. इथे तुम्ही म्हणताय, की 3 तासामध्ये ट्रीटमेंट होतंय. पण नंतर त्याने मग घरी जाऊन काही काळजी घ्यायची आहे किंवा कंप्लीट त्याला 9 महिन्यांचा बेड रेस्ट तर सांगितला जात नाही ना? गंमतच आहे अशी ह्या ट्रीटमेंटची, की ती ट्रीटमेंट इतकी चांगली आहे, की पेशंटला कुठलंही पथ्य नसतं. हां. घरी गेल्यावर काही पेशंट म्हणतात, "आम्ही जिम करू शकतो का? आम्ही चालायला जाऊ शकतो का? आम्ही योगा करू शकतो का?" बिनधास्त करा, संध्याकाळीच करा. म्हणजे असंही नाही, की तुम्ही घरी पोहोचल्यानंतर दिवसभर रेस्ट करा, काही नाही. ना खाण्यापिण्याचं पथ्य, काहीही नाही. फक्त प्रेग्नन्सी राहिली, की आम्हाला कळवा किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफरच्या वेळेला. हं. आणि मोस्टली असं दिसलेलं आहे, की ज्या पेशंटना ही ट्रीटमेंट होते ना, ती 9 महिने त्यांची प्रेग्नन्सी खूप चांगली जाते. हं. आणि म्हणजे पेशंट घेतात कारण घाबरून बेड रेस्ट वगैरे हं, घेतात. हं, पण असेही पेशंट आहेत, की ज्यांना नाही मिळाली बेड रेस्ट. हं, हं, पण त्यांना काहीही झालं नाही. पूर्ण 9 महिने त्यांनी काम केलेलं आहे. हं. वर्क फ्रॉम होम करतात काही जण. ना ब्लड प्रेशर वाढलं, ना बाळाला काही झालं. तर कारण इम्यून सिस्टम कसं असतं ना, की नुसतं हे सुरुवातीचं नसतं. 5व्या महिन्यात आम्ही त्याला म्हणतो परत प्लॅसेंटा वाढतो हं. आणि त्याला आम्ही सेकंड वेव्ह ऑफ प्लॅसेंटेशन म्हणतो. त्यावेळेला जो इम्यून अटॅक होतो, तो इतका मोठा असतो, की ज्याच्यामुळे परत गर्भावर त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर असतो आणि लक्ष असतं. पण युजुअली दिसतं, की नीट आपण ट्रीटमेंट आधी केली आणि नंतर औषधं बरोबर दिली, तर काहीही 9 महिन्यापर्यंत त्रास होत नाही. हं. म्हणजे तुला एक उदाहरण सांगते. आमच्याकडे एक पेशंट परभणीहून आली होती. हं. ओके.
तिला 3 वेळा प्रेग्नन्सी राहिली. एकदा मिसकॅरेज झालं आणि 3दा जी प्रेग्नन्सी राहिली, दरवेळेला 5 महिने झाले, की बाळाचे हार्टबीट्स बंद व्हायचे. आईचं ब्लड प्रेशर वाढायला लागायचं आणि हार्टबीट्स बंद व्हायचे. आणि एकदा तर डॉक्टरनी इव्हन सिझेरियन लवकर केलं, की त्यांना वाटलं की आपण बाळाला वाचवू, पण बाळाला वाचवू नाही शकले. तिथल्या डॉक्टरनी ब्लड टेस्ट केले, आम्हाला कळवलं की मी पाठवते पेशंट. पेशंट आली, ती 2.5 महिने प्रेग्नंट होती. वा. ती परभणीहून 300 किलोमीटरहून आमच्याकडे आली. आम्ही तिची ट्रीटमेंट केली आणि मग तिला सगळी औषधं लगेच सुरू केली आणि त्याच्यानंतर ती परभणीला गेली. तिचे डॉक्टर आणि आम्ही रेग्युलरली टचमध्ये होतो. तुम्हाला विश्वास नाही बसणार, ज्या बाईचा 5वा महिना लागला की ब्लड प्रेशर वाढायचं, पूर्ण 9 महिने आम्ही म्हणतो अनइव्हेंटफुल, म्हणजे काहीही त्रास न होता तिचं 9 महिन्याचं तिची डिलिव्हरी झाली. डॉक्टरनी फक्त सिझेरियन केलं कारण हाय रिस्क होतं आणि बाळाला एक दिवस NICU मध्ये की काही त्रास होणार नाही ना बघण्यासाठी ठेवलं. पण त्यांना आता मुलगा आहे. तर म्हणजे त्यांना जो आनंद ते आम्हाला कधी कळवतात की कधी पेशंटना सांगायचं असेल तर आम्ही बोलू त्यांच्याशी. तो जो आनंद झाला ना, आणि 2.5 महिन्याची ती प्रेग्नंट होती. मला अजूनही तिचा चेहरा आठवतोय. पण तो जो आनंद तिचा डिलिव्हरी नंतर तिला झाला, तो तिच्या आणि नवऱ्याला म्हणजे आम्ही काही बोलूच शकत नाही मी त्याला. हे फार मोठा आनंद आम्हाला सुद्धा होतो. येस. खास प्रेक्षकांसाठी अशी कोणती केस, हे तर उदाहरण तुम्ही दिलंच आम्हाला, पण अशी एखादी केस की होल करिअरमध्ये मला ती केस लक्षात राहिली आणि काही काही ठिकाणी आपण म्हणतो की एक दैवी चमत्कार असतो. म्हणजे एखादा पेशंट हा खूप ठिकाणी फिरतो, पण माझा राईट डॉक्टर मला कसा शोधायचा आहे हे कोणाच्या तरी रेफरन्सने वा हो. कुठून तरी त्याला कळतं. करेक्ट. तर असा एखादा पेशंट ज्याला बाळ होण्याची खूप म्हणू शकतो हौस आहे किंवा त्याची खूप इच्छा आहे की सगळं आहे फॅमिलीमध्ये, फक्त बाळ नाहीये. तो इच्छा घेऊन तुमच्याकडे आला आणि त्याचं ते स्वप्न पूर्ण झालं. तर एक मला अतिशय म्हणजे खूप कधीच आम्ही विसरू नाही शकणार ती पेशंट. ती माझ्या मिस्टरांकडे आली होती कन्सल्ट करायला. एका डॉक्टरनी पाठवलं होतं आणि तिला जस्ट मिसकॅरेज झालं होतं आणि ती म्हणाली की आता आम्हाला ना मुलं बंद करायचं, ऑपरेशन करायचं. तर आम्ही तिला विचारलं की माझ्या मिस्टरांनी विचारलं की तुला मुलं बंद करायचं का करायचं ऑपरेशन? किती मुलं आहेत तुम्हाला? कारण आपल्या भारतीय नियमांनुसार आम्हाला काय काय हे कन्फर्म करायला. त्या कपलनी सांगितलं की आम्हाला मुलं नाही आहेत. आम्हाला 14 वेळा आम्हाला माहिती आहे की मिसकॅरेज झालंय. त्याच्या पुढे मी मोजायचंच सोडून दिलं. आणि आता आम्ही त्या डॉक्टरना पण सांगितलं होतं, पण ते डॉक्टर म्हणाले एकदा तुम्ही डॉक्टर राऊतना जाऊन भेटा. मग मी त्यांना आम्ही एक्सप्लेन केलं की ही एक ट्रीटमेंट आहे, आम्हाला एक शेवटची संधी द्या तुम्ही. आणि तिची आम्ही ट्रीटमेंट केली आणि नंतर ती प्रेग्नंट राहिली. आणि नंतर मग मला वाटतं तिला आम्ही त्या डॉक्टरना औषधं सांगितली, डॉक्टर देत होते वगैरे. मग एक दिवस आम्हाला सडनली अरे तिने काही कॉन्टॅक्ट नाही केलं, काय झालं? तिला आम्ही कॉन्टॅक्ट केला. तर ते म्हणाले हो हो झाली डिलिव्हरी आणि मुलगी झाली आहे आणि ती आता NICU मध्ये आहे. तर ते अजूनही आमच्या टचमध्ये असतात, आमच्याबरोबर फेसबुकवरती सुद्धा टचमध्ये असतात. त्यांची मुलगी सुद्धा असते आणि मग तिला बघितल्यानंतर ना मी सांगते की आम्हाला म्हणजे खूपच आनंद होतो आणि कधी असं वाटतं म्हणून ह्याच्यापर्यंत कुठल्याही कपलनी पोचता कामा नये की आता नको मुलं बंद करायची, ऑपरेशनच करू. पण खरंच आहे की इतकी ट्रीटमेंट आणि केवळ आपण गर्भधारणा किंवा बाळ होणं इथपर्यंत न राहता आपण ज्या सोसायटीत राहतो तिथे प्रेशर, स्ट्रेस हाही खूप असतो. म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की लग्न झाल्यानंतर अगदी काही महिन्यांमध्ये विचारलं जातं की आता गोड बातमी कधी देणार, तुमची गुड न्यूज कधी आहे, फॅमिली प्लॅनिंग लवकर करा. पण ह्या पलीकडे जाऊन एखाद्याच्या शरीरामध्ये काहीतरी बिघाडे किंवा काहीतरी शरीर वेगळा सिग्नल देतोय हे ओळखणं पण किती गरजेचं आहे. अतिशय महत्वाचं आहे.
अगदीच. तर आपण या सगळ्या ट्रीटमेंट बद्दल तर बोलतोय, पण कुठेतरी रुग्णांच्या मनात एक अशी भीती पण असू शकते का, की हे सगळं तर मी करतोय, पण माझ्या शरीरावर याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम तर होणार नाही ना? किंवा हे सगळं सेफ तर आहे ना? असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो? हा प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो. आणि ही ट्रीटमेंट गंमत म्हणजे अतिशय सेफ आहे. ओके. एक सर्वात मोठा स्टडी झालाय जर्मनीहून या ट्रीटमेंटबद्दल, ज्यांनी 4,500 बायकांचा स्टडी केला, ज्यांना ही ट्रीटमेंट दिली होती आणि त्यांना जन्मलेली मुलं कशी होती. आणि त्यांनी म्हणजे त्याच्यातून निष्कर्ष जो निघाला की ह्या ट्रीटमेंटनी बरोबर केली तर काहीही साईड इफेक्ट नाही. तो म्हणजे आपण म्हणतो ना, खूपच चांगलं वाटतं, टू गुड टू बी ट्रू एक आहे. पण ह्या ट्रीटमेंटमध्ये काही कारण ह्याच्यात काही औषध नसतं. नुसतं लिम्फोसाईट सेपरेट करून ते इंजेक्ट बरोबर प्रकारे केले जातात. तर काहीही आम्ही स्वतःहून जवळ-जवळ 4,000 केसेस केल्या आहेत. कुठल्याही पेशंटमध्ये आम्ही इन टच आहोत. इव्हन द फर्स्ट पेशंट. कुठल्याही पेशंटमध्ये काही प्रॉब्लेम नाही झालाय. तर त्यामुळे आम्ही स्वतः सांगू शकतो, पण जो स्टडी जर्मनीहून आला त्यांनी त्याच्यावर पूर्ण हे केलं की अतिशय सेफ ही ट्रीटमेंट आहे. ही ट्रीटमेंट प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा करतात. जसं मी सांगितलं, ती परभणीहून आली होती. आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 20 केसेस प्रेग्नन्सीमध्ये केलेत आणि त्याच्यातल्या 18 केसेस सक्सेसफुल झाल्या. आणि मला तर हेच तुम्हाला विचारायचं आहे, की जे प्रेक्षक आता आपल्याला पाहतायत आणि त्यांना अजूनही वाटतंय, की नाही होईल. आम्ही गोळ्या औषधं घेतोय, आम्ही आमच्या डॉक्टरांकडे जातोय, आम्हाला अमुक-अमुक ट्रीटमेंट सांगितली, आम्ही ती करतोय. तर ह्यामध्ये ना कित्येक वर्ष निघून जातात. हो. आणि फक्त फाइल्स बदलतात हो. आणि डॉक्टर्स बदलतात. आणि एक होप असतो मनामध्ये, की होईल, आज ना उद्या होईल. तर हा इतका वेळ घालवण्यापेक्षा जर आपण हा पर्याय निवडला, तर आयुष्यात काय बदल घडू शकतो? आणि लवकर होऊ शकतो. लवकर होऊ शकतं. अगदीच. त्यामुळे मला असं वाटतंय, की आज आपण अतिशय वेगळ्या आणि संवेदनशील अशा या विषयावर बोललेलो आहोत, की मूल होत नाही म्हणजे सगळं काही थांबलं आणि आता त्याच्यावर काही पर्याय नाही, असं काहीही नाहीये. तर शास्त्र हे खूप पुढे गेलेलं आहे. फक्त त्याचा आपल्याला अभ्यास व्यवस्थित माहीत असणं आणि त्या गोष्टीपर्यंत पोहोचणं हे तितकं गरजेचं आहे आणि आपल्याला मदत करायला डॉक्टर मुग्धा राऊत आहेतच. तुम्हाला काय करायचंय तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्यावर संपर्क करायचा आहे, डॉक्टरांशी बोलायचंय आणि ऑनलाईन कन्सल्टेशनही तुम्ही करू शकता. त्यामुळे खूप लांब जाऊन काहीतरी करायचंय असंही काही नाहीये. एक पाऊल पुढे टाका आणि हताश न होता ही ट्रीटमेंट काय आहे हे समजून घ्या आणि नक्कीच मला वाटतं एखाद्याच्या आयुष्यामध्ये याने खूप आनंद येऊ शकतो आणि मी तुमचेही खूप आभार मानेल, की आज तुम्ही ते आलात आणि लोकमत सखीच्या सगळ्या प्रेक्षकांना नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि एक रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी काय असते आणि या सगळ्या ट्रीटमेंटबद्दल आम्हाला इतकं छान समजावून सांगितलं. तुमचे मनापासून आभार. थँक यू.